कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कपटावर हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमो नमः। बहुसाल राजानं असं विचारलं, महाराज आपल्या कुटुंब जाती बांधवांना मथुरापुरीत राहायला लावून भगवंतांनी कृष्णाने पुढे काय केलं? कंसाच्या राज्यामध्ये काही यादव मथुरा नगरी सोडून जंगलात राहायला चालले गेले होते, कारण सज्जन लोकांना दृष्टांचा त्रास सहन होत नाही आणि दृष्टांमध्ये सहमत होता येत नाही. आधी पहा, काही सुशिक्षित वर्ग, आई बाप, वकील, इंजिनियर किंवा डॉक्टर असे जे आई वडील आहेत, ज्यांच्यामध्ये आपल्या कुटुंबियांमध्ये किंवा रोजच असं करण्यापेक्षा ते स्वइच्छेने, आई वडील सुशिक्षित नामांकित ज्यांनी कीर्ती मिळवलेली आहे, असे लोक स्वइच्छेने वृद्धाश्रमात चालले गेले. आजही तसं कंसाच्या त्रासानं जे सात्विक लोक होते ते वनात निघून गेले. आणि त्या सुशिक्षित लोकांना विचारा तुम्ही कशात वृद्धाश्रमात कसे आहे, म्हणजे एकदम आनंदित. ते मुलांनाही असं कधी म्हणत नाही किंवा तुमच्यामुळे आमचं वाईट झालं, बोलत नाही. ते म्हणतात कारण आनंदात राहायचं ना, त्यांना त्यांच्या राहू दे, आपण आपल्या राहा. म्हणजे ते असलेल्या परिस्थितीत आनंद मानतात, कारण त्यांना माहिती आहे रोजच वाद करून ह्या गोष्टी सुधारणाऱ्या नाही. न ऐकणाऱ्यांना रोजच आपण बोललो तर तो म्हणतो कुत्ता भुकवत भुकवा दे, हत्ती चलत बने गतमे, कुत्ता भुकवत भुकवा. रोज जर आपण घरात बोलत बसलो तर शेवटी ते म्हणता यांची सवय, झालं, रेकॉर्ड सुरू झाली असं म्हणते. बाबांचा मोबाईल सुरू झाला, आजोबांचा मोबाईल सुरू झाला असं बोलतात ते. मग याकरता आपण आपल्या आनंदात मग्न राहावं, तर नाईलाज आहे. रोज जर तुम्ही सांगितलं तर ती अवस्था उपयोगाची नसते. म्हणून माणसाला म्हणून संपत्तीच्या बाबतीमध्ये सुद्धा नुसती ऐश करण्यापेक्षा असलेली संपत्ती साठवली तर वेळेवर उपयोगाला येते. काही प्लॉटमध्ये, काही सोन्यामध्ये, काही या इन्शुरन्समध्ये अशी वापरली. प्लॉट घ्यायला लागलं तर सगळ्यांनी प्लॉट घेतला. आता 3 वर्ष झाले नुसतं तोंड ठोकता, भाव नाही भाव नाही भाव नाही. आता कुठून भाव राहील झाला? कारण जागतिक परिस्थिती बदलण्याची शक्यता असते. पहा, ज्यांनी अगदी सोनं घेऊन ठेवलं होतं त्यांना 50,000 रुपये तोळ्याने पैसे मिळून राहिले, झाले दुप्पट. नाही, याच्यातच दुप्पट होता, याच्यातच दुप्पट होता. आता काय आहे, अटकवायला गेले कंपन्यांमध्ये, कंपन्या बुडून गेल्या. सोसायटीमध्ये अटकवायला गेले, सोसायट्या बुडून गेल्या. म्हणून काल लक्ष्मीचं वर्णन सांगितलं तुम्हाला की लक्ष्मी काय म्हणते ते ऐका. नुसती ये माझ्या घरी, ये माझ्या घरी, ये माझ्या घरी, ती कशी काय येईल? आपलं जर नातेवाईकात वागणं चांगलं नसेल तर कोणी मुलगा द्यायला आलं तर नातेवाईक म्हणतात जरा तपास करून घ्या, तुम्ही तुमचं पाहून या, आमचं त्यांचं काही बरं नाही असं सांगायला लागून जातात. तर म्हणून समाज दर्शन घडलं पाहिजे. ज्या वेळा समाजाचं दर्शन घडेल, सुखदुःखाला एकमेकाच्या. पण स्वार्थी लोक असे आहे, तुम्ही सुखदुःखाला उपयोगी पडल्यावरही ते फक्त त्यांचा स्वार्थच पाहता, बाकीच्या गोष्टी पाहत नाही. म्हणून कंस स्वार्थी होता, म्हणून यादव
कंसाचं गाव सोडून निघून गेले. भगवंतानी काय केलं, जेवढे यादव निघून गेलेले होते तेवढ्या यादवांना परत मान सन्मानाने बोलवलं आणि त्यांना मथुरेमध्ये राहायला लावलं. वर्तमान परिस्थितीमध्ये काश्मीरची परिस्थिती काय झाली, सगळे काश्मीरचे जे पंडित होते ते निघून गेले, रोजच त्रास होत होता. असं आहे, दृष्ट लोकांच्या संगतीमध्ये सज्जनांची मती खुंटीत होऊन जाते, काही करता येत नाही त्यांना. नारद म्हणाले, राजा, भगवान श्रीकृष्णांनी दीनदुःखी अशा गोकुळांचं स्मरण केलं. 10 वर्ष होऊन गेले, गोकुळ सोडून आलेले होते, म्हणून गोकुळांचं स्मरण केलं आणि त्यांनी आपल्या प्रिय उद्धवाला, आपल्या प्रिय सख्याला बोलवलं आणि प्रेमानं गदगदित झाले देव. आणि सध्या उद्धवा, तू आता ज्याप्रमाणे अक्रूराला हस्तिनापुरात पाठवलं त्याचप्रमाणे कर्तव्यशील अशा भगवंतानी उद्धवाला गोकुळामध्ये पाठवलं. त्यावेळेला गोकुळातलं वातावरण कोजागिरी पौर्णिमेपासून तर फाल्गुन पौर्णिमेपर्यंत अत्यंत सुंदर असतं. त्यावेळेस भगवंतानी सांगितलं, उद्धवा तू आता वृंदावनात जा, कारण वृंदावनात लता कुंज समुदायांनी अलंकृत आहे, म्हणजे झाडं झुडपं फळं फुळं याच्याने अलंकृत. व्रजमंडळामध्ये शीघ्र जा. गोवर्धन पर्वत, यमुना अत्यंत सुशोभित आहे. वृंदावनाच्या परिसरात जी यमुना नदी आहे ती साधू संतांनी झाड्या झुडपांनी तयार ठेवली आहे म्हणे. आणि शिवाय गोप गोपी भरलेल्या गोकुळात जा. गोकुळ कसं आहे, गोप गोपींना भरलं आहे. मित्रा, माझं एक पत्र घेऊन जा. माझ्या बाबांना, माझ्या यशोदेला, माझ्या मित्रांना असे 3-4 पत्र दिले. त्या नंदबाबाच्या मंदिरामध्ये जा आणि माझ्या बालगोपाल मित्रांकडे जा आणि त्यांना शुभ कुशल समाचार निवेदन कर. आपला जो मथुरेतला शुभ समाचार आहे हा समाचार सांग की मी इथे काय करतोय, उगाचच मी तुम्हाला सोडून राहत नाही आहे. जसा एखादा मुलगा आपल्या आईवडिलांना पैसे पाठवतो आणि पाठवल्यानंतर प्रेमानं बोलतो की बाबा मला येता येत नाही, येण्या जाण्यामध्ये 5,000 रुपये खर्च होते, त्याच्याऐवजी हे तुम्हाला थोडे खर्चाला पैसे पाठवून देतो, मी दिवाळीला येईल. असं नाही बोलतो, हे पैसे पाठवले तुम्हाला काय करायचं ते करून घ्या, माझं काही जमणार नाही, असं नाही बोलतो. पहा आपण कसे आहोत आणि आपले कसे आहेत एकदा तपासून या. मोबाईल पुढे बसले तुम्ही. जरी आई वडिलांवर आपण मदत करत असू तरी उपकार करत नाही एवढं लक्षात ठेवा. आणि आल्यावर कुणाच्या काय केलं पैशाचं, मजा मारली का, असं बोलतो तो. आपला नथू लक्षात ठेवा. व्यवस्था झाली ना सगळ्या पैशांची, आणखीन काही उरले आहे का लागतील असं प्रेमानं बोलला पाहिजे तो. भगवान असं प्रेमानं बोलताय, मी इथे उगत राहत नाही मथुरेमध्ये, तू माझं निवेदन कर, तिथे सांग त्यांना मी काय करतोय. पहा किती शिकण्याजोग आहे. ग्रंथ म्हणजे नुसतं देवदेव करण्याकरता नाही आहे, जीवन चालवण्याकरता आहे. पण आपण ग्रंथाचा तसा विचार घेत नाही, ग्रंथाच्या सखोलामध्ये जात नाही. पण लगेच कृष्णाचं चरित्र आलं की तेरी मन की गंगा और मेरी मन का जमुना, बोल राधे बोल 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 सब बोल. रहस्य पहा किती नम्रता घेतली आहे भगवंताने आपल्या भक्तांच्या समोर. आणि काय म्हटलंय, दीन दुबळे गरीब, कारण त्यांना छल कपट माहीत नव्हतं. त्यामुळे रोजच संपत्ती निर्माण करायची आणि रोजच संपत्ती अनुभवायची, भोगायची नाही, अनुभवायची. माझं मन नेहमी त्यांच्यामध्ये दंग असतं. माझी आई यशोदा आपल्याजवळ बोलण्यासारखं स्मरण करीत आहे, नीतिशास्त्रज्ञ आहे, सुंदर सुंदर माझी आई गोष्टी सांगते. माझ्या हृदयामध्ये अजून माझ्या आईची प्रीती भरलेली आहे. यशोदेचं प्रेम माझ्या हृदयामध्ये भरलेलं आहे. काय सांगताय उद्धवाला, काय समजवताय, काय त्याची तयारी करून देताय.
उद्धवा, माझी प्राणवल्लभा राधिका माझ्या वियोगामुळे आतुर झालेली असेल. माझ्याशिवाय तिला जग शून्य वाटतं. सर्वांना माझा वियोग मानसिक व्यथा देणारा आहे. परमेश्वराची भक्ती अशी आहे, जर ती करायला मिळाली नाही तर माणसाला मानसिक व्यथा होते. ती माझ्या संदेहाने शांत कर तिला, कारण तू संदेह सांगण्याला कुशल आहे. कसा माणूस पाठवला आहे? कुशल. नाही तर निरोप देणारा दहचा मा सांगून देतो. देव मजा मारताय तिकडे. त्यांना काय झालं तुमची आठवणी? सुदामा आदि गोपाल माझे मित्र आहेत. तू त्यांना मित्रासारखं सुख दे. कारण ते सख्या सुखा करता सारखे तळमत आहेत. ते सखा राम आहे. वा वा. सखा ज्याचा राम आहे असा रामेश्वर, राम ज्याचे ईश्वर आहे असा भगवान शंकर. सुख दे. मी थोड्या दिवसात व्रजमंडलात येईल असं त्यांना सांग. ते माझ्या व्यथेने व्याकुळ झालेले असतील. त्यांचं मन माझ्या ठिकाणी लागलेलं आहे. त्यांचं शरीर प्राण सुद्धा माझ्याच ठिकाणी स्थिर आहे. ज्यांनी माझ्या व आपल्या लोकांचा त्याग करून माझ्या ठिकाणी ते रमण झाले आहे. अरे, ते पाणी पिताना सुद्धा कृष्ण म्हणतात, ते जेवण करताना सुद्धा कृष्ण म्हणतात, आणि ते झोपताना सुद्धा कृष्ण 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 करत करत झोपून जातात. सकाळी उठले की कृष्ण गोविंद गीत गात गात गायींच्या पाठीवर हात फिरवत फिरवत. थंडीच्या दिवसात गायींच्या डोळ्यात सुद्धा अश्रू येतात. तेव्हा त्या गायीला आपल्या खांद्यावर घेऊन गोप विचारतात की गैया मैया, तुला नंदाची, आपल्या नंदनंदनाची आठवण आली का? तू का रडते? तिच्याशी सुद्धा असं संभाषण करता. झाडं वेली यांना म्हणतात, कृष्ण असताना तुम्ही किती प्रसन्न होते, आता कृष्ण नाही म्हणून तुम्ही इतके अप्रसन्न झाले आहेत का? आता झाडं वेली प्रसन्न आहे, पण मुळात ही गोपाल आतून अप्रसन्न असल्यामुळे त्यांना बाहेरचं जग सुद्धा कसं दिसतंय? अप्रसन्न. कारण मनात काय आहे? वियोग आहे. आता वर्तमान स्थितीत आपल्याला भय असल्यामुळे जग कसं वाटतं? नको रे बाबा तो बाजार, नको रे बाबा ती एसटी, नको रे बाबा ते लग्न. आपल्याला सुद्धा काय निर्माण झालंय? भय. म्हणून थोडं निर्भय व्हा. भवाची या भीता काय भीतो सिलंडी, धरी रे मना धीर धाकासी सांडी. हा धाक जो आहे तो सोडून द्या, कारण होणारं काहीच बदलणार नाही आहे. होणारे ते होऊन गेले, ललाटी ते लिहिले भोगलेची पाहिजे. जे ललाटात लिहिलंय ते भोगलंच पाहिजे. उद्धवा, प्राणत्याग करायला युक्त झाल्या असतील गोपिका, त्यांना आवर. मित्रा, मी ज्या रथावर बसून व्रजातून मथुरेत आलो तोच सोन्याचा रथ घेऊन जा, तोच सारथी घेऊन जा. त्या घंट्या त्यांच्या कानात आहे. मी जो पितांबर नेसलेला आहे तोच पितांबर नेस. सहस्रदल कमल घेऊन जा. दिव्य रत्न अंगावर घाल. कौस्तुभ मणी धारण कर. माझ्या उच्च स्वरानं वाजणारी बासरी पण बरोबर घेऊन जा. तिला फुलाने सजव. उद्धवा, माझ्यासारखे सुगंधी चंदन, मोराचं पंख तू लाव. तुझ्या पायामध्ये नृपळ घाल. तू नटाचा वेश घे. मोराचं पीस लाव. हाताला बाजूबंद लाव. नारद म्हणाले, राजा, कृष्णाचं बोलणं ऐकून उद्धवाने हात जोडून भगवंताला नमस्कार केला आणि 3 प्रदक्षिणा केल्या. काया वाचा आणि मनानं मला तसं घडवा. कायेन वाचा मनसेंद्रिया, मला तसं घडवा. भगवंताने त्याला सगळा तयार केला. रथावर बसवल्या. उद्धवा, व्रजभूमीमध्ये अनेक गायींच्या रांगा लागलेल्या असतील, वासऱ्या असतील, बासरी वाजवत असतील लोक. तिथे कामदेव आपल्या शरीरात प्रवेश करतो. सावधान रहा. उच्च स्वरामध्ये कृष्ण लीला ते गात असतील. उद्धवा, तुला पाहिल्याबरोबर त्यांना असं वाटेल की भगवंत झाले. इतका आनंद होईल त्यांना तो रथ पाहिल्यावर. पहा कसं देवानं चित्र रंगवून दिलाय.
तिथे गेल्यावर सांग, मित्रांनो नंद नंदन येतो आहे, तुम्ही बलराम आणि श्रीकृष्ण हे येणार आहे तुम्हाला भेटायला. त्यावेळेस उद्धवाच्या बाजूनं चारी बाजूनं गोपाळ आले. त्यांनी पाहिलं, अरे कृष्ण आला, कृष्ण आला, कृष्ण आला, कृष्ण आला, कृष्ण आला, आला 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 आला. रथाजवळ आले तर देव वेगळे, रूप मात्र भगवंताचं होतं. म्हणून देवाने जे रूप धारण केलं आहे ते रूप पाहिल्यावर आपल्या बुद्धीला सुख होतं. रूप पाहता लोचनी सुख झाले. म्हणून देवाचं दर्शन करायचं आहे, देव सजवायचा आहे. हे नास्तिक लोक काय म्हणतात, दगडाच्या मूर्तीला रंगरूप लावतात, मग दागिने घालतात आणि लोकांना बोलवतात आणि फसवतात असं बोलतात हे दुष्ट लोक. असाच कंस बोलत होता. अजून बरेच कंस शिल्लक आहे. दुसऱ्या पंथावर बोलून पहा बरं, ते तोंडातले दात काढून टाकतील 32चे 32. कारण आपल्यात एकी नाही आहे, त्यांच्यात एकी आहे. त्यांचं धर्म आपण म्हणतो ते आंधळे आहे, धर्मांध आहे. अरे पण ते प्रेम आहे ना. आंधळे असल्यामुळे तर तुम्हाला रडायला लावता येते आणि तुम्ही अजून तुमचं रडणं बंद होत नाही. म्हणून सगळे गोळा झाले आणि गोपाल उद्धव म्हणाला, श्रीरामा तुझ्या मित्रानं तुला एक पत्र दिलंय, घे, शोक करू नको. श्रीहरी कुशल आहे, यादवांच्या महान कार्यसिद्धीला लागलेले आहे. थोड्याच दिवसात ते त्यांचं कार्य करून तुम्हाला भेटायला येतील. मित्रांना एक पत्र दिलं. नारद म्हणाले, राजा उद्धवानं दिलेलं पत्र वाचून श्रीराम गोकुळातल्या मुलांना बोलून गदगद वाणीने पत्र वाचतो आहे. मित्रांनो चिंता करू नका, रडू नका, भगवान आपल्याला भेटायला येणार आहे. आपल्याला पत्र पाठवलंय बघा, माझ्या हातात पत्र आहे, तुम्ही सगळे बसा, मी पत्र वाचतो. तन मन आणि धन आणि बल अंतःकरण माझं तुमच्याकडे लागलेलं आहे. गोकुळाशिवाय मला आनंद नाही. मी शून्य झालेलो आहे, पण मला ईश्वरी कार्य करायचे आहे. व्रजवासियांनो तुम्हाला सोडून मला एक एक क्षण युगासारखा वाटतोय, एक एक घटका मन्वंतरासारखी वाटते, एक एक प्रहर कल्पासारखा वाटतोय, एक एक दिवस द्विपदार्थासारखा झालाय. गोपालही म्हणाले, अरे जसं कन्हैयाला वाटतं ना तसं आम्हाला वाटतंय. आमच्या जीवनात घटका कशी दृष्ट ठरली आहे, जिच्या वाचून आम्हाला श्याम सुंदर दिसत नाही, आमच्यातून निघून गेलाय. मित्र स्वरूपाच्या नात्यानं काही अपराध घडले असतील तर कन्हैयानं आम्हाला क्षमा करावी. भगवंताने सांगितलं, मी तुम्हाला सोडून आलो आहे, मला क्षमा करा. तुमच्या आधुनिक पद्धतीत स्वारी म्हटलं की सगळं संपून जातं, माफी मागा. नारद म्हणाले, राजा श्रीकृष्णानं विरहानं लिहिलेल्या प्रेम पत्रानं गोप भाळवले. व्रजवासियांनो मी कृष्णाचा दास आहे, आता उद्धव सांगताय, त्यांचं प्रेमपत्र मी तुम्हाला दिलंय आणि तुम्ही ते प्रेमपत्र वाचून किती आनंदित झाले आहे हे मला शिकायला मिळालं. पहा आता कोणाचं काय कोणाचं काय आणि याचं काय. म्हणून प्रवचन ऐकणं म्हणजे काय, आपल्या वर्तनात बदल करणं आहे, आपल्या वर्तनामध्ये बदल करणं आहे. कालच मी मुद्दाम जगूला म्हटलं एक मेसेज सोडून दे की सगळेजण लक्ष्मी करता तयार राहा. तर ऑनलाईन 55 लोक तयार होते ऐकायला. हा 5वर 5 म्हटलं बाहेर नाही तर रोज 12-13 12-13 12-13 जगवण्याचं का. म्हटलं अरे परीक्षा पाहिजे लोकांची की खरंच देवाचं ऐकता का लक्ष्मी करताच ऐकतात. भात झाला का नाही कुकरचा वासाने कळतो आणि आपण शिजवलेला दाबून पाहावा लागतो. तसं अनुभव घेतला पाहिजे की अजूनही लोक एवढ्या भया वातावरणात भगवंताच्या मागे आहे का अजूनही लक्ष्मीच्या मागे आहे. म्हणून नारद म्हणाले, वारंवार स्मरण करीत नंद राजा
डोक्याला हात लावून गप्प बसलेले होते. उद्धव आला असं म्हटल्याबरोबर नंद राजा आणि यशोदा ताणदिनी दारापर्यंत आले. आपल्या पुत्राची चर्चा ऐकण्यासाठी सती यशोदा दारापाशी येऊन उभे राहिले. आता इथे अद्भुत वर्णन केलंय. भगवान गेल्यावर सुद्धा देवाचं नाव काढलं की तिच्या स्तनातून दुधाच्या धारा वाहत होत्या. एवढी यशोदा डोळ्यातून अश्रू तर वाहतच होते. म्हणून स्नेहाच्या तिच्या स्तनातून दुधाच्या धारा वाहू लागल्या आणि त्याच वेळी नेत्रातून अश्रुधारा लज्जा सोडून पुत्र स्नेहानं उद्धवाच्या जवळ आली आणि स्वतः कुशल मंगल विचारू लागली. अश्रुधारा पदरानं पुसत पुत्रयोगानं विहळलेली यशोदा म्हणाली, उद्धवा, माझा कन्हैया कधी येणार आहे रे? त्याला त्याच्या बाबाची तरी आठवण येते की नाही? बंधू सन्नत, त्याला पाहण्याकरता आम्ही उत्सुक आहोत. त्याचं स्मरण करतो रोज. तो माझ्या मांडीवर बसून कन्हैया दूध पित होता. त्याच्या आनंदानं आम्ही विहळ होत होतो. तो चेंडू खेळत होता. तो गोपाळांमध्ये राहत होता. तो गोपाळांचं तरी स्मरण करतो कोणी? उद्धवा, माझ्या जीवनात मला एकच पुत्र मिळालेला होता, पण मला पुष्कळ पुत्र मिळाले तरी नाही, तरी एकच पुत्र असा होता की बहुपुत्रांचं सुख देत होता. वा वा, यशोदा वर्णन करते. इतके विणवायचे आईला. अरे रे 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 रे. आणि त्यामुळे यशोदेच्या मनामध्ये पुत्र स्नेहाचा पूर आला होता. आश्चर्याची गोष्ट, हे मानदा सांग, मी पुत्राशिवाय काय करू रे? आई कशी जिवंत राहील? आईला तर पुत्रच पाहिजे असतो. हा रोज मला दही दे, लोणी दे, ताक दे, दूध दे असं विचारत होता. आता या घरात कोणीच काही विचारत नाही. त्यामुळे या घरातली संपत्ती कशी झाली? काय करायचं आहे आम्हाला? आमचा तो कुलदीपक आहे. त्याच्या बाललीलेने आमचं मन मोहून घेणारं होतं. लालन पालन करण्यात आमची काही वर्ष क्षणासारखी निघून गेली. आमच्या कन्हैयाशिवाय एकही दिवस आम्हाला बरा वाटत नाही. गोपाळांच्या बरोबर वासरं चारायला गेल्यावर तो सीमेवर नदीच्या किनाऱ्यावर कुठेही जात होता, तरी आमचं लक्ष, आमचं मन त्या तिथे जाऊन पोहोचत होतं की आता काय करत असेल. आम्ही त्याला हाक मारत होतो. तो पळत पळत येऊन आमच्या मांडीवर बसून आमच्या गालाला हात लावत असे. आणि ते दुःख आम्हाला होत आहे की आता तो धावत येत नाही. त्याच्या गालाला आमच्या गालाला त्याचा हात लागत नाही आणि त्याच्या गालाला आमचं मुख लागत नाही. नारद म्हणाले, राजा, यशोदा आणि नंद यांची उच्च कोटीची भक्ती पाहून उद्धव मात्र आश्चर्यचकित झाले की काय उच्चतम कोटीची भक्ती आहे. पहा, आपण जरी आपला मुलगा गेला कुठे नोकरीला, तो विसरून जातो, पण यशोदा क्षणभर सुद्धा विसरली नाही. कारण यशोदेला माहिती होतं याचं स्मरण करणं म्हणजे जन्मसुधरण. क्षणोक्षणी हाची करावा विचार. हाच विचार डोळ्यात राहिला पाहिजे. आणि ज्या वेळा ईश्वरात पहा तुम्ही, आपल्याला संसाराचे विचार आले की लगेच उद्विग्न होऊन जातो. पण ईश्वराचे विचार जर येत राहिले तर मनुष्य उद्विग्न होत नाही. मग संसाराचे विचार आल्यावर ईश्वराचं चिंतन करणं आवश्यक आहे. उद्धव म्हणाले, महाप्रभू नंदा, यशोदा माते, तुमच्या शरीरावर जितके रोम आहे तितकं प्रेम तुमचं भगवंतावर आहे. तुमची जीभ अत्यंत शुद्ध झाली आहे. जिव्हे पिबत्वं भज सुंदराणि कृष्णस्य नामानि मनोहराणि. भगवंताच्या नावानं तुमची जिव्हा अत्यंत प्रिय झाली. आता बा तुम्ही गुह्यशास्त्र लोकांनी मोकळं केलं की सगळ्यांनी मुलगा जन्माला आला, नातू जन्माला आला की त्याच्यावर सोन्याच्या काडीने मधानं राम लिहा. आता तुमचे नातू आणि ते झाले काही राम म्हणता? कारण संस्कार करावे ही गोष्ट खरी आहे, पण संस्कार टिकले पाहिजे. इकडे त्याच्या जीभेवर ठेवायला लावायचं आणि त्याला सगळं मलंछन शिकवायचं.
मलंछन शिकल्यामुळे संस्कार शिल्लक राहत नाही. ना घराचं प्रेम राहिलं, ना समाजाचं, ना देशाचं, फक्त स्वार्थ. मरणाऱ्या लोकांच्या मरणातून सुद्धा द्रव्य कसं मिळेल याचा विचार चाललेला आहे वर्तमान स्थितीमध्ये. असा हा भारत देश की ज्याच्यामध्ये प्रेमच प्रेम भरलेलं आहे. वसुदेव कुटुंबाच्या घोषणा करतात, सगळ्या योजना फस्त होतात. उद्धवा, तुम्ही कृष्णाच्या परिपूर्ण परमात्मा आहे असं समजा. जन्मल्यापासून त्यांनी तुम्हाला अद्भुत चरित्राचा आरंभ केला आहे. व्रजातले असुरांचा वध केला आहे, गोवर्धनाचा उद्धार केलेला आहे. म्हणजे याचा अर्थ तुमच्यातले दोष सगळे भगवंताने काढून टाकलेले आहेत. सगळे दोष जे आहे ते भगवंताने काढून टाकले होते. सगळे आघासूर, वत्सासूर, धेनासूर सगळे मारून टाकले. नारद म्हणाले, राजा, अशा प्रकारे कृष्णाच्या गोष्टी करत असताना नंद आणि उद्धव यांची रात्र एका क्षणासारखी निघून गेली. संपूर्ण रात्र जी आहे ती एका क्षणामध्ये निघून गेली. ब्रह्ममुहूर्त आला तेव्हा गोपांनी उठून आपल्या घरची नेहमी अंगण झाडणे, दिवा लावणे, हातपाय धुणे, स्नान करणे, गाईला चारा घालणे आणि त्या सगळ्या गोपिका दधिमंथनाला लागल्या. त्यावेळेस त्यांच्या कानातले कुंडल वारियाने कुंडल हाले. अशा प्रकार घुसळताना भगवान आणि बलराम श्रीकृष्ण यांचे गीत गाऊ लागल्या. सगळीकडे आवाज तोच. उद्धव उठला, त्याची ध्यानाची वेळ झालेली होती, पण त्याचं ध्यान काही लागेना. तो सगळे आवाज ऐकून मंत्रमुग्ध झाला. जसं सकाळी झाल्यावर पोपट, कोकिळा, चिमण्या, कावळे हे आपल्या स्वरानं सकाळचं स्वागत करत असतात. कोंबडा, सगळ्यात कोंबडा लवकर स्वागत करतो. 3:30-4 वाजता तो प्रातःकाळाचं स्वागत करतो. मग आणि पूर्व दिशेला उडत जात आहे. त्यांना माहिती आहे पूर्व दिशेनं ईश्वर येतो. सूर्यनारायणाला ते ईश्वर समजतात. सगळे नृत्य करीत होते. गाव यमुना नदीच्या तीरावर स्नानाला जात होतो. उद्धवाचा रथ पाहून गोपी म्हणाला, आज इथे कोणाचा रथ आलेला आहे. मग कोणी म्हणे अक्रूर, तर कोणाला अक्रूर ये ना, कोणी म्हणे क्रूर, तर कोणी म्हणे नाही तो अक्रूर नाही आहे, हा उद्धव आहे, हा भगवंतासारखा दिसतो. म्हणून नंदराजाच्या दारापुढे गर्दी झाली की देवासारखा दिसतो, पाहू तर घरी कोण आहे. नारद म्हणाले, अशा प्रकारे बोलणाऱ्या गोपिकेंनी रथाजवळ येऊन त्या रथाला वंदन केलं. डोकं टेकलं रथाच्या चाकावर की याच रथात बसून आमचा कन्हैया गेलेला होता. सगळ्यांनी रथाला प्रदक्षिणा केली, रथाला वंदन केलं. भगवान जिथे बसले होते तिथे हात जोडून उभे राहिले आणि गोविंद गीत गात राहिले. म्हणून इतक्यात उद्धव येताना दिसले. त्यांची चाल भगवंतासारखी होती, रूपही भगवंतासारखं होतं. त्यांना वाटलं भगवान आले म्हणून धावले आणि गेल्यानंतर पाहिलं तर दुसराच कोणीतरी. तेव्हा उद्धव थांबून गेले. तुमचे भगवान तुम्हाला भेटायला येणार आहे, एवढाच निरोप द्यायला मी आलो आहे. उद्धवाच्या डोळ्यात घळ 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 पाणी होतं. वातावरण पाहून त्याचे रोमांच खुलून गेलेले होते. त्याच्या मनामध्ये प्रसन्नता आलेली होती आणि त्या वियोगाच्या तेजानं त्या लोकांचं मुख चंद्राच्या अमृताप्रमाणे होरपळलेलं होतं. कृष्ण सखा उद्धव आला आहे हे ऐकून राधेलाही आनंद झाला. जेवण पाणी मधुपर्क अर्पण करून आदरानं उद्धवाचं स्वागत केलंय. पण उद्धवानं पाहिलं राधा स्वागत करते आहे, पण तोंडामध्ये जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री चालू होतं. सतत नामस्मरण चालू होतं. म्हणून श्रवण करत असताना आज भगवंताचं चिंतन चालू ठेवावं की देवा, नाही तर लक्ष इकडे तिकडे चाललं जातं. माळ घेण्याच्या भानगडीत पडू नये, कारण माळ आली ना की मग किती माळा झाल्या, काय झाल्या, आतल्या आत चिंतन चालू ठेवा.
चिंतनाची जोडी हाच लाभ घडोघडी. म्हणून प्रवचनकार थोडंसं प्रवचन झालं की मधून मधून काहीतरी देवाचं जयघोष करतो. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे किंवा पांडुरंग हरी वासुदेव हरी असं म्हणत असतो. त्याला माहिती आहे की आपल्या मुखातून गुणांवर्णन लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचलं पाहिजे. श्रीकृष्णचंद्र नित्य लीला पारायण आहेत, नित्य लीला करणारे आहेत. श्रीकृष्णाची ही भूमी अत्यंत पवित्र आहे. उद्धवा, ही जगन्मयी चैतन्य शक्ती देणारी भूमी आहे, म्हणून लीला शक्ती आहे. राधाकृष्णांचं स्मरण करून उद्धवानं नमस्कार केला. राधे, आपण लोक शोक करू नका. आपल्या प्राणनाथांनी दिलेलं पत्र घ्या. त्याचा असा संदेश आहे की तिथलं कार्य झाल्यानंतर मी तुम्हाला भेटायला येईल. उद्धवानी ब्रजसुंदरी गोपगोपिकेंना भगवान श्रीकृष्णाचं दिलेलं पत्र अर्पण केलं, समर्पण केलं. नारद म्हणाले, राधा, श्री देवीनं ते पत्र आपल्या मस्तकावर ठेवलं, काही वाचायची गरज नाही. पत्राला बंधन करून ते जर आपल्याजवळ आहे तर आपलं शंका समाधान तेच दूर करते. म्हणून भगवंतावर आपण भाव ठेवला तर भगवान स्वप्नात येतात आणि आपल्या शंका दूर करतात. भक्तानाम स्वप्नवर्धनम, भय दूर करतात. डोळे हृदयाला लावलं आणि श्रीकृष्णाच्या चरणारविंदाचं स्मरण करून प्रेमातून तल्लीन होऊन नेत्रातून अश्रुधारा वाहत होता. आणि तेवढ्या वेळात तिला मूर्छा आली. तिच्या सख्यांनी तिला उचललं आणि थोडा शिडकाव दिला, चौरीने वारा घातला आणि कमल तिच्या हातात दिलं. राधेला वियोगामुळे सागरामध्ये बुडत होती. भगवंताच्या पुनर्गमनाचा संदेश ऐकून परत उठून बसली की देव येणार आहे. आणि मग देव आले आणि आपला जर प्राण सुटून गेला तर देव रडतील, म्हणून आतुरतेने पुन्हा जागृत झाले. पाहतो आपण एका मित्राला सांगितलं की अमुक ठिकाणी जम, तो जर नाही आला तर काय अजून आला नाही, म्हणजे 5 मिनिटामध्ये 6 वेळा घड्याळ पाहत होतो. अरे म्हटलं त्याचं मागे असेल लोडं. नाही नाही, तो असाच आहे ना. आतुरता होते तो. आणि ज्याला उशीर होतो तोही म्हणतो तो वाट पाहिल, आणि तो कधी आला नसेल तो असाच आहे. म्हणून राधा तटकन उठली की आपला जर प्राण चालला गेला आणि भगवान पुन्हा भेटायला आले तर भगवंताला दुःख होईल, म्हणून देवाला दुःख होऊ नये म्हणून आपला प्राण टिकवून ठेवला पाहिजे. हे त्यातलं रहस्य आहे. कारण मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे आणि या दुर्लभ जन्मामध्ये हरीचं स्मरण हे महत्वाचं आहे. श्री हरी शरणम जन्म मरण निवारणम. जन्म मरणाचं निवारण झालं पाहिजे. म्हणून औषध घेताना सुद्धा काय सांगितलंय, औषधम जान्हवी तोयम वैद्यो नारायण हरी. हे देवाचं नाव घेण्याकरता हे शरीर चांगलं राहिलं पाहिजे आणि या शरीरातून देवाचं स्मरण झालं पाहिजे आणि स्मरण करता करता मरण आलं पाहिजे. उद्धवा, कधी श्यामसुंदर भगवान व्रजाच्या मार्गात येतील, पदार्पण करतील, आपण आम्हाला सांगा. आम्ही त्याच्याकरता कोणतं कार्य करावं. आम्ही भगवान येतील तोपर्यंत प्रयासाने आमचा प्राण धरून ठेवू. दर्शनाकरता जसं एखादी म्हातारी आजारी असते, तिची मुलगी मुंबईला असते, 2:30 वाजते, तिला माहिती असतं का रे भाऊ काशी आली का, आणि काशीमध्ये आपली तापी आली का. तापी म्हणजे पोरगी, म्हटलं आली. ती प्राण धरून ठेवते. तसं भक्त म्हणताय भगवंताच्या येण्याकरता आम्ही आमच्या प्राणाला धरून ठेवतो, म्हणजे भगवान आल्यानंतर आम्हाला दर्शन होईल. म्हणून ज्याप्रमाणे सीता ही रामाच्या आगमनाची वाट पाहत होती लंकेमध्ये आणि आपला प्राण वाचवतो, पण काही फळं कंदमुळं खात नव्हती, तेव्हा तिथे विभीषणाची मुलगी राक्षसी हिनं सांगितलं, सीते तू असं करू नको,
तू त्या रामाचं नाव घेत राहा, कारण राम येईपर्यंत तुला प्राण वाचवायचा आहे, रामाला तुझी भेट झाली पाहिजे. म्हणून सीता त्या लंकिनीकडून घेतलेलं नामस्मरण मात्र करीत होती. नामस्मरणानं प्राणाचे क्लेश दूर होतात. आपल्याकडे एक श्लोक आहे, प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. उद्धव म्हणाले, राधे मी मथुरेत परत जाईल आणि तुमचा निरोप सांगेल. एवढंच नाही, तुम्हाला किती दुःख होतं हे भगवंताच्या चरणविंदरावर वर्णन करून निवेदन करेल. नारद म्हणाले, त्यानंतर प्रसन्न झालेल्या राधिकेने रास रंगाच्या ठिकाणी रासलीला सुरू केली आणि त्या रासलीलेमध्ये प्रत्येक गोपिका आपल्या हातामध्ये हात घेऊन भगवंताचं गुणान वर्णन करू लागले आणि उद्धवाला रासलीलेचं दर्शन झालं आहे. आणि त्या रासलीलेमध्ये उद्धवाला भगवान दिसत आहे, कारण त्या इतक्या तल्लीन झाल्या होत्या भजनामध्ये, गुणनामध्ये, प्रवचनामध्ये, कीर्तनामध्ये. मनुष्य काय झाला पाहिजे? तल्लीन. म्हणजे जसं जसं तो भजन, कीर्तन आणि पूजन याच्यात तल्लीन होतो तस तो भगवंतामध्ये लीन व्हाय. देव पहावयासी गेलो, देवची होवनिया ठेलो, देवची होवनिया ठेलो, देवची होवनिया ठेलो. उद्धवाने शुभसूचक पाहिलं. राधा अतिशय तल्लीन झाली आणि उद्धव जवळ बसून होते. उद्धवा, हे बघ, आता ही तुझ्या समोर रासलीला झाली. आता ही रासलीला उद्या सकाळपर्यंत होईपर्यंत हे शरीर असं तळमळतं. म्हणून आपली भजनाची, पूजनाची, प्रवचनाची वेळ झाली की माणसाला वाटतं तर संध्याकाळी रात्री 8 वाजता परत ज्ञानेश्वरी. म्हणजे त्या 8 वाजेची वेळ आपलं शरीर वाट पाहतं. आपण जातो, काम करतो, राहतो, खातो, पितो. आरती झाली की लगेच असं वाटतं की आता लगेच प्रवचन सुरू झालं पाहिजे. काही लोकांना असं वाटतं टाईम लवकर करून टाकला पाहिजे, पण मग ते सगळ्यांना जमलंही तर पाहिजे. म्हणून ते म्हणतात, उद्धव म्हणाले, गोपींनो, तुम्ही अशा देवेश्वर श्रीकृष्णाच्या निरंतर स्मरण करीत असतात, ते प्रतिक्षणी स्मरण मलाही घडावं असा तुम्ही मला आशीर्वाद द्या. आता हा नम्र होऊन गेला. जसं तुम्हाला प्रतिक्षणी घडत आहे तसं मलाही आशीर्वाद द्या, कारण भक्तांचे आशीर्वाद घेतले पाहिजे. मनुष्याला आपल्या मनाला जिंकणं मोठं कठीण आहे. योगाच्या द्वारानं मनुष्य मनाला एकाग्र करण्याचा प्रयत्न करतो, पण केव्हा केव्हा हे मन योगाला सुद्धा, दुर्वास, विश्वामित्र हे योगी होते, पण त्यांच्या मनाने एखाद्या वेळा उसळ खाऊन घेतली. भगवंताच्या प्राप्तीचं साधन तुम्हाला कळालेलं आहे. नारद म्हणाले, राजा, श्रीकृष्णाचा संदेश ऐकून प्रसन्न झालेल्या गोपी अश्रू वाहत वाहत सद्गतीत कंठानं बोलू लागल्या. गोलोकविनाशिनी गोपी म्हणाल्या, उद्धवा, आपल्या प्रियजनांचा त्याग करून भगवान परदेशात निघून गेले. त्यांच्यावरही तेथून त्यांनी योग लिहून पाठविला आहे. अशी निर्मोह अवस्था तू बघ. द्वारपालिका गोपी म्हणाल्या, सख्यांनो, पहा, चंद्रचकोराची सूर्याची कमळावर ज्या वेळा हे पडते प्रभा, त्यावेळेला तिथे भ्रमर येऊन आपला पराग घेतात. तसं या भगवंताच्या गुणांवर्णानं आपलं मनरूपी कमळ प्रसन्न होतं आणि त्यातला आनंद आपल्याला प्राप्त होतो. शृंगार धारण करणाऱ्या गोपी म्हणाल्या, सख्यांनो, चंद्रचकोर चंद्र कसा आहे? आपल्या भाग्यात कृष्णचंद्र आहे, तो आपल्यापासून कधीच जाणार नाही. प्रत्येक गोपिका आपला अनुभव सांगू लागल्या. शयन गोपिका म्हणाल्या, हरणाचा वध करणारा, त्याला मारून तरात सुद्धा हरण करणारा, जसा व्याध असतो तसा हा कृष्ण आपल्या नेत्र कटाक्षाने आपलं हरण करत होता, व्याधाप्रमाणे. पादर्श गोपी म्हणाल्या, विरजनींचं दुःख विरतच जाणतो. ज्याला विरह होतो त्याला जर त्यांचा विरह होत असेल तर ते दुःख जाणवतं. म्हणून तो आल्यावर म्हणतो ना की अरे 3 वाजता तू काय करत होता? मित्राला म्हणतो, अरे मी बसलो होतो, मलाही तुझी आठवण आली होती, तुलाही माझी आठवण आली होती. असं विचारता एकमेक मित्र
एक मैत्रिणी, आता तुमच्याकडे ब्रह्मराक्षस असल्यामुळे तुम्ही लगेच कॉल करून देता, ती गोष्ट वेगळी आहे. पण जे कॉल न करणारे आहेत तरी त्यांचा कॉल जातो. काहीतरी चाललं होतं, मला एकदम अचानक आठवण आली की तुझी, की हा आता असता तर आपण पाणीपुरी खाल्ली असती. सखा आहे. वृंदावन पालिका गोपी म्हणाल्या, निष्काम प्रेमाचं सुख निष्काम प्रेमीच जाणतो. आता गोपी म्हणे आमचं निष्काम आहे, पण देवाचा निष्काम नाही, म्हणून तो आमचं जाणत नाही. आता बघ, देवाशी एकमेकाने प्रेमाने ओलाव्याने बोलताय. गोवर्धन वासिनी गोपी काय म्हणाल्या, पुरुरिवाच्या प्रेम करणारा सैंद्रिदेवर कुब्जेवर प्रेम करीत आहे. त्यांना कळालं होतं की कुब्जेच्या घरी गेलेले आहे, म्हणून स्त्रियांपासून काय घ्यायचं आहे तर व्यर्थ बोललं. कुटुंबवासीय गोपिका म्हणाला, हाय हाय, मत्त भ्रमराप्रमाणे गुंजन करणारा हा कृष्ण नेहमी इकडून तिकडून जातो, पण आम्ही त्याची कथा ऐकतो. जरी मथुरेत गेलाय तर मथुरेत काय काय करतो हे आम्ही त्याचं जाणतो. पण जसं एखाद्या आईचा मुलगा मुंबईला गेला, आता भाऊ पोहोचला असेल, आता ड्युटीवर जाईल, ती त्याच्या कालक्रमणेने बरोबर बोलत असते. मुलगा बालवाडीत गेला की आईचं लक्ष लागलं, आता 8:15 झाले, मग आता तो डबा खाईल, मग शाळा सुटेल, मग रिक्षा येईल. ती रिक्षा यायची वेळ झाल्यावर 2-4 वेळा बाहेर येऊन जाते, कारण सारखं लक्ष तिच्यावर. तसं भगवंताचे भक्त जे आहे त्यांचं लक्ष भगवंताकडे लागलं. कुंजवनातल्या गोपिका म्हणाल्या, वृंदावनात मदन्मत्त भ्रमर ज्याप्रमाणे फिरतात त्याप्रमाणे बलराम आणि श्रीकृष्ण यांचे शब्द आजही आमच्या कानात पडतात. आम्ही ज्यावेळा भजन करतो, ज्यावेळा लीला करतो, त्यावेळा भगवान जसे हाक मारत होते तसे आवाज आम्हाला येतात. बलराम जसे हाक मारत होते, आपण त्याला भास म्हणतो, पण नाही, प्रेमातून निर्माण होणारा भास नाही, ते प्रेम आहे. आणि अज्ञानातून निर्माण होणारा भास आहे. जसं मला स्वप्नात असं स्वप्न पडलं की 1 लाख लॉटरी लागली, भास आहे. ती नशिबात असली तर लागते. विशाखा संघ गोपिका म्हणाल्या, जो गायी चारण्यासाठी गोप बालकांसह वनात जात होतो, परत येताना जी मुरली वाजवत होतो ती मुरली आमच्या कानात रोज येते. कान्हाने मुरली वाजवली, कृष्णाने मुरली वाजवली, त्या मुरलीने गे बाई तहान भूक हरली. आमची तहान आणि भूक सगळे. उद्धवा, सर्व अंग सुंदर असलेला नंदनंदन आम्ही निहाळून निहाळून आमचे नेत्र निरिच्छा झाले, कारण आमच्या नेत्रांना दुसरं काही राहिलं नाही, तो सदा आमच्या डोळ्यासमोर आहे. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. 32 सख्या म्हणाल्या, हे उद्धवा, आमच्या मित्राला सांग की तुम्हाला काही आमची कदर असेल तर या, आणि कदर नसेल तर येऊ नका. आम्ही तुम्हाला गायीच्या रूपात पाहतो, आम्ही तुम्हाला ब्राह्मणाच्या रूपात पाहतो, आम्ही तुम्हाला नंदराजाच्या रूपात पाहतो, आम्ही वृक्षाच्या रूपात पाहतो, सगळ्या रूपामध्ये आम्ही तुम्हाला पाहतोय. त्यांना म्हणा, जमलं तर या, नसेल तर या, कोणी असतील तर या. बहीण सुद्धा निरोप पाठवणार, तुला कळकळ असेल तर ये रे भाऊ. असं आहे ते जे प्रेम आहे त्याचं वर्णन केलं आहे. ऊर्ध वैकुंठवासिनी गोपिका म्हणाल्या, आमचे श्यामकर्ण डोळे जगामध्ये श्यामाला पाहून श्याम होऊन गेले. लाला देखन गई लालम लाल बन गई. लोकचलित गोपिका म्हणाल्या, स्नेहपाश दृढ होतो, तो कधी सुटत नाही, त्याला तोडता येत नाही, आपण तोडू शकत नाही. आमचा स्नेहपाश तुझ्या जो जोडलेला आहे, जसा नागपाशाला तोडण्याकरता गरुड आहे, तसा स्नेहपाश तोडण्याकरता तू मथुरेत निघून गेलाय. आमचा स्नेह तू तोडायला पाहतोय, पण आमचा स्नेह तुटणार नाही. कौशल प्रतिवासी गोपिका म्हणाल्या, बाणाच्या आघातानं हृदय विदीर्ण झालेलं आहे. आता हे कृष्णा, तू जर येशील तरच आमचं हृदय नीट होईल, नाहीतर हे हृदय कायम जळत राहील. जळत हृदय माझे जन्म कोट्यान कोटी, मजोरी रघुनाथा करुणेचा पूर लोटी.
म्हणजे माझ्यामध्ये करुणा निर्माण कर. नारद म्हणाले, अशा प्रकार कृष्णाचं चिंतन करीत असलेल्या गोपिकेंची उत्कंठा पाहून सगळ्या गोपिकी एका क्षणामध्ये सगळ्या भूमीवर पडल्या. उद्धव घाबरले की आता काय होईल. तेवढ्या वेळात कुंजवनामध्ये मोर पक्षी यांनी आवाज दिला. तो आवाज असा होता की जणू काय भगवंतच. आणि पुन्हा त्या आवाजाने त्या गोपिका उठल्या आणि आपल्या कामाला लागल्या. तशा आपण सुद्धा भगवंताचा आवाज ऐकू आणि आपल्या कामाला लागू. पुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय.